जोशीची जिलेबी आहे हे संगमनेराच्या म्हणजे संगमनेरकरांच्या भावनेचं ठिकाण आहे. म्हणजे जोशी जिलेबी, नडेची भेळ, सोलकोवीरांची पुरी भाजी, सरस्वतीचा वडा, गोंगेची लस्सी, क्षत्रियांचं आईस्क्रीम किंवा पंचारियांचा वडा मिसळ, हे जे अशा ज्या गोष्टी आहेत एकदम एका रांगेत सांगून टाकली सगळी. त्याच्याशिवाय संगमनेरकरांचं जे आहे ते अपूर्ण आहे. हे जोशी जे मालक आहे अभिजित जोशी हे आलेले आहेत. आमचे आजोबा पण म्हणजे भाऊसाहेब थोरात होते ना, ते असं कुठेही संगमनेरच्या बाहेर चालले की त्यांचं ठरलेलं आहे की जिलेबीचे 10-12 पाकिटं घेऊन जाणार. नडेचे भेळ आणि जोशी जिलेबी 2 आयटम प्रत्येकाला. तसं जोशीचं आहे ना जिलेबी आणि मिठ्ठावडा. मिठ्ठावडा मी अजूनही पुण्याला जाताना थांबून मिठ्ठावडा घेऊन जाते. ऑफिस मध्ये फेमस आहे. तुम्ही घ्या अभिजित शेठ, तुम्ही खाता की नाही जिलेबी? टेस्टिंगसाठी खाता का कशासाठी खाता? मिसळ वगैरे खाल्ल्यानंतर जिलेबी खाणं सुख आहे. आणि संगमनेरच्या खाद्य संस्कृतीमध्ये गायछाप सुद्धा आहे बरं का, विसरू नका. गायछाप शिवाय पण संगमनेर अपूर्ण आहे. अशी जिलेबी मी किती जिलेबी म्हणजे भारतात खाल्ल्या मी. आता जिलेबी तसंही उत्तर भारतीय पदार्थ आहे म्हणजे राजस्थान तिकडे. अशी जिलेबी नाहीच. जिलेबीची जी क्वालिटी आणि ह्या जो तू बघितला ना, एक तर कमी गोड आहे आणि ह्या जो टेक्स्चर आहे, ह्या जो कलर आहे, फूड कलर काही नाही टाकत. आता मिठ्ठावडा खाऊया. मिठ्ठावडा असा प्रकार आहे ना, म्हणजे बालुशाही सॉर्ट ऑफ तुम्ही म्हणू शकता. पण इथे आमच्याकडे कायम गरम मिळतं आणि त्याच्यातलं पाक आणि तोंडात टाकल्यानंतर तो जो काही विरघळतो, इतक्या वेळ तुम्ही वर्णन करते, मी ट्राय करते. नाही, मिठ्ठावडा म्हणजे बालुशाही तसंही आवडता पदार्थ असतो आपला, पण ही छोटी बालुशाही आणि अतिशय गरम गरम. आणि जोशींच्या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे की जे काय ते कमी गोड आहे. एक्झॅक्टली. नाहीतर आजकाल मिठाईवाला म्हणला मिठ्ठा गोड एकदम. तसं नाही, इथं योग्य गोड आहे. आणि टेक्स्चर पण बघायचं की इतकं सिस्टमॅटिक आलेलं आहे, असं त्याचा गाळ नाही होत. मी अनेक ठिकाणी बालुशाही किंवा मिठ्ठावडा खातो ना, त्याला ते पदर आहेत, लेयर्स आहेत, टेक्स्चर आहे. तुम्ही बाहेर खाल्लं ना तर त्याचा असं चोथा होऊन जातो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.